अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्ण ऐकावा. अध्याय 18. गरीब ब्राह्मणांचे दारिद्र्य घालवले. हा अध्याय पठण केल्यास आपणास कर्जमुक्ती लवकर होईल आणि घरात चोरी होणार नाही. अध्याय 18. गरीब ब्राह्मणांचे दारिद्र्य घालवले. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धयोगांना म्हणाले, महाराज, श्री गुरु नृसिंह सरस्वतींचे चरित्र इतके श्रवणीय आहे की ते कितीही ऐकले तरी मनाचे समाधान होत नाही. तरी कृपा करून पुढील कथा सांगा. ते म्हणाले, विलवडीत काही काळ वास्तव्य करून श्री गुरु कृष्णेच्या काठाकाठाने पदभ्रमण करीत कृष्णावरून संगमावर गेले. तिथून पुढे कृष्णा पंचगंगा संगमावर गेले. शिवाम, भद्रा, भोगावती, कुंभी आणि सरस्वती यास त्या पंचगंगा होत. ते संगम क्षेत्र दक्षिण वाराणसी म्हणून प्रख्यात होते. याचे महात्मा प्रयाग आणि कुरुक्षेत्राहून जास्त मानतात. इथे स्नान केल्याने 6 प्रकारच्या महापातकांचा नाश होतो. इथे अमरेश्वरांचे मंदिर असून त्यांच्या दर्शनाने जीवाला अमरत्व प्राप्त होते. इथे पवित्र औदुंबर वृक्ष आहे. ते 64 योगिनी नित्य निवास करतात. येथील संगम षष्ठकुळात शुक्लतीर्थ, पापविनाशी तीर्थ, काम्यतीर्थ, सिद्धवरद तीर्थ, प्रयाग तीर्थ, शक्तितीर्थ, अमरतीर्थ व कोटीतीर्थ अशी 8 तीर्थे आहेत. आणि कृष्णा, वेणी व पंचगंगा मिळून एकूण 7 नद्या आहेत. त्यांच्याच दर्शनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यांच्यात स्नान केल्याने अगणित पुण्यलाभ होतो. या कृष्ण पंचगंगा संगमावर श्री गुरु काही काळ गुप्त रूपाने सामान्य यती रूपात राहिले. त्यानंतर त्यांचे महात्मा लोकांमध्ये प्रकट झाले. कसे हे सांगतो. पंचगंगा संगमावर अमरपूर नावाचे गाव आहे. तिथे श्री गुरु भिक्षा मागण्यासाठी जात असत. त्या गावात एक वेदाभ्यासी गरीब ब्राह्मण राहत असे. ते सुशील, सात्विक, कर्म मार्गाचे नीट आचरण करणारे व आदित्यशील होते. ते नित्य कोरडी भिक्षा मागून कुटुंबाचे पालनपोषण करायचे. त्यांच्या पत्नी ही सुस्वाभी व पतिव्रता होती. त्या ब्राह्मणाच्या अंगणात घेवड्याचा एक वेल होता. त्याला पुष्कळ शेंगा यायच्या. एखाद्या दिवशी भिक्षा मिळाली नाही तर ती दोघे त्या घेवड्याच्या शेंगावरच गुजराण करत असत. एके दिवशी श्री गुरु भिक्षेसाठी त्या ब्राह्मणाच्या घरी गेले असता त्यांनी श्री गुरूंना आदराने घरात नेले. त्यांची भक्तभावाने पूजा केली. त्यांना भात व घेवड्याच्या शेंगाची भाजी असे भोजन दिले. त्या सेवेने श्री गुरु अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी त्या ब्राह्मणांना आता तुमचे दारिद्र्य जाईल असा आशीर्वाद दिला. त्यांचा निरोप घेतला. संगमावर जाताना त्यांनी त्यांच्या अंगणातील घेवड्याचा वेल उपटून टाकला आणि निघून गेले. श्री गुरूंनी घेवड्याच्या वेलाचा उच्छेद केला म्हणून ब्राह्मणांना अतिशय दुःख झाले. त्या नशिबाला दोष देत रडू लागले. म्हणाले, अरे अरे, काय हे दुर्दैव! या यतींना आम्ही काय त्रास दिला म्हणून त्यांनी यांचे अन्नच तोडून टाकले. हे त्यांचे बोलणे त्यांच्या पतींना रुचले नाही. ते रागावून म्हणाले, यतीश्वरांना दोष देऊ नका. सर्व विश्व त्या महादेवांच्या अधीन आहे. आपले प्रारब्ध जसे आहे तसे सर्व घडत असते. ते घडवून आणण्यासाठी तेच कोणाला तरी निमित्त करतात. पूर्वजन्मी आपण जी काही बरे वाईट कर्मे केलेली असतात त्याचीच परिणती म्हणून या जन्मात सुख दुःखे प्राप्त होत असतात. जे पेरावे तेच उगवते. मग त्यासाठी इतरांना कशासाठी दोष द्यायचा? त्या यतीश्वरांनी आपल्याकडे भोजन केले हे आपले सद्भाग्य. तसेच त्यांनी आपल्याला दारिद्र्य मुक्तीचा आशीर्वादही दिला आहे. असे असताना तुम्ही त्यांच्याबद्दल अनुचित बोलणे योग्य नाही. त्यानंतर त्या ब्राह्मणांनी तो सर्व वेल एकत्र करून नदीच्या पात्रात टाकला. त्या वेलाचे मूळ खूप खोलवर गेले होते. ते तरी कशाला ठेवायचे म्हणून ते जमीन खाणू लागले. त्यांनी त्या वेलाचे मूळच उपटून काढले. तेव्हा त्या खाली एक कुंभ सापडला. त्यांनी ते घरात नेला आणि त्याच्यात सोंडावरची वेळणी सोडली तर काय आश्चर्य! त्यात भरपूर द्रव्य भरलेले होते. ते पाहून त्या दोघांच्या आनंदाला पारावर उरला नाही. श्री गुरु आमच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी आमचे दैन्य घालवले. ते ईश्वरी अवतार आहेत असे म्हणून ती दोघे यतीश्वरांचा जय जयकार करू लागले. त्यानंतर ते दाम्पत्य संगमावर गेले. त्यांनी श्री गुरूंना कृतज्ञतेने वंदन केले आणि त्यांची पूजा करून
घडलेला सर्व प्रकार सांगितला तेव्हा ते म्हणाले, या घटनेची कुठेही वाच्यता करू नका. जर बोलला तर आलेली लक्ष्मी निघून जाईल. माझ्याबद्दल काही सांगू नका. तुमच्या वंशात लक्ष्मी अखंड नांदेल. हे ऐकून ते दाम्पत्य धन्य झाले. श्री गुरूंचा निरोप घेऊन ते घरी परतले. नामधारक ज्याच्यावर गुरुकृपा होती त्याच्या घरी दैन्य राहतच नाही. म्हणून ज्याचे दैव चांगले नाही त्यांना श्री गुरूंना शरण जाऊन त्यांची भक्ती करावी. गुरुकृपाने इहर परलोकी सौख्य प्राप्त होते. भक्तांचे कल्याण होते. हरिओम. याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय असे लिहा.